नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल तेलामध्ये चपाती टाकून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी ना अगदी कुरकुरीत चटपटीत अशी आहे आणि एकदा तुम्ही आवर्जून ट्राय करणार एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. आता ही रेसिपी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ज्या रेसिपीमध्ये आपल्याला मेन साहित्य हवं ते म्हणजे चपाती. तर तुम्ही ताज्या चपाती घेऊ शकता, शिळी चपाती घेऊ शकता. आता ही तर ना मी सकाळी केलेल्या चपाती घेतलेल्या आहे. काही जेवणामध्ये आपण चपाती तर करतो आणि संध्याकाळी बघा मुलं शाळेतून आली की त्यांना भूक लागलेली असते आणि चटपटीत काहीतरी खायचं असतं. मग आज ह्या 2 चपात्या वापरून ना मुलांसाठी अगदी छान चटपटीत अशी रेसिपी करत आहोत बरे का. आता काय करायचे आहेत, एकावर एक 2 चपाती ठेवून घेतल्यात आणि कापून घेणार आहे. अगदी तुम्ही मोडून घेतलात तरीसुद्धा चालेल, पण अशा सुरीने कापल्यामुळे ना छान एकसारख्या कापल्या जातात. आपण पिझ्झा कसा कट करून घेतो, कापून घेतो, अगदी तशा पद्धतीतच ह्या चपाती एकावर एक ठेवून कापायच्या आहेत बघा ह्या पद्धतीने. बघा आता एकसारखी चपाती इथं आपली कापून झाली. तुम्हाला 2 पद्धती सांगणार आहे चपाती फ्राय करायच्या. आता इथं सुरुवातीला ना मी ही चपाती तळून घेणार आहे आणि बरेच जण बघा तेलकट खात नाहीत किंवा तेलाचे पदार्थ खात नाहीत. त्याच्यामुळे ना तेल न वापरता सुद्धा तुम्हाला पद्धत दाखवणार आहे. सुरुवातीला बघा कढईमध्ये मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं. थोडासा चपातीचा तुकडा टाकून बघायचा, तेल छान गरम आहे. मग आपण आता जे चपाती कापून घेतली ना त्याचे तुकडे घालून तळून घेणार आहोत. एका वेळेस मी 2 घातले. गॅस मध्यम ठेवायचा आणि अलटीपलटी करून घेणार आहोत. तळून घेतल्यामुळे काय होतं माहिती आहे का, हे जे चपातीचे आपण काप केलेले आहेत ना ते छान कुरकुरीत क्रिस्पी होतात. जशी कढई असते का नाही अगदी तशी. बघा असा छान गोल्डन तांबूस रंग येऊसपर्यंत ना आपल्याला ही चपाती तळून घ्यायची आहे. तळलेली चपाती आपण काढून घेऊयात. आता बाकीचे जे चपाती कापल्यात ना त्यासुद्धा तळून घेणार आहोत. सुरुवातीला चपाती तेलामध्ये टाकल्यानंतर नरम आहे का झाली का अशी वाटते तुम्हाला, पण जसजशी ही तळली जाईल ना तसं ह्याला छान क्रिस्पीपणा येईल. कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये हे चपातीचे काप तळून घेतला तरीसुद्धा चालेल. आता पहिली पद्धत झाली, चपाती आपण तेलामध्ये तळून काढली. दुसरी पद्धत सांगते, ते म्हणजे बघा गॅसवरती तवा ठेवायचा आणि चपातीचे जे आपण काप केले ना, जे तुकडे केले ना ते तव्यावरती घालून दोन्ही बाजूनी शेकून घेणार आहोत. पण बघा तळायला ना जरा जास्तीचा वेळ लागत नाही, पण इथं भाजायला ना जरा जास्तीचा वेळ लागतो. कारण ह्याला छान क्रिस्पीपणा यायला हवा का नाही म्हणून. गॅस खाली बारीक ठेवायचा आहे की नाही, छान दोन्ही बाजूनी छान क्रिस्पीपणा अगदी जशी आपली खारी असते का नाही खुसखुशीत तसापणा येऊसपर्यंत का नाही आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. बघा इथं अलटी करून अशा प्रकारे भाजायची आहे. इथं आपण कुठेही 1 चम्मचसुद्धा तेलाचा वापर केलेला नाही. आता छान ह्याला क्रिस्पीपणा आला आहे. आता इथं मी काढून घेते आणि गॅस इथं बंद करत आहे. गॅस बारीक करून भाजलात ना तर छान ह्याला क्रिस्पीपणा येतो. आता बघा हे जे चपातीचे तुकडे आहेत ना ते इथं मी तळून घेतलेले आहेत. आवाज ऐकला का? आणि इथं मोडून दाखवते बघा, जशी खारी असते ना तसाच कुरकुरीतपणा येतो. आता इथं चपातीचे तुकडे तळून झालेत. आता पुढे बघा काय करायचं. इथं मी 1 वाटी इतकी चण्याची डाळ घेतले, छान निवडून वगैरे घेतले. एका बाउलमध्ये घेतलेली चणा डाळ ना काढून घेऊयात. एक 2 ते 3 पाण्यात ना छान चोळून ही चणा डाळ धुवून घ्यायची आहे. चणा डाळीच्या ऐवजी तुम्ही पांढरे जे वाटाणे असतात ना किंवा छोले असतात ते वापरू शकता इथं. छान 2 ते 3 पाण्यात ही चणा डाळ धुवून घेतली आणि कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. थोडंसंच पाणी घालूया, साधारण 1 ग्लासभर इतकं, आणि ही डाळ ना चणा डाळ शिजवून घेणार आहोत आपण बरं का. तितपत आपल्याला पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडीशी हळद घालून घेऊयात. आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत. ती तुम्ही ह्याच्यामध्ये 1 बटाटा ना कापून म्हणजेच की चिरून जर टाकलात ना बारीक फोडी करून तरीसुद्धा चालेल. आता छान मऊसूत डाळ शिजली बघा. 5 शिट्ट्या घेतल्यात. बघू शकता आता तुम्हाला इथं दिसतच असेल डाळ शिजलेली. तुम्हाला बघा आपण आत्तापर्यंत कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आपण ना चणा डाळ डीप चपातीचे मॅचेस करत आहोत. आता इथं त्याच्यासाठी ना चाट करत आहोत. चाटसाठी नाही तर मी चणा डाळ शिजवून घेतले. अगदी छान चणा डाळ इथं शिजले बघा. शिजलेली जी चणा डाळ आहे ती आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया. आपण मार्केटमध्ये बघा शेवपुरी पाणीपुरी खातो त्याच्यामध्ये जो मसाला भरलेला असतो ना तो चणा डाळपासनं किंवा अख्खे पांढरे चणे जे असतात ना त्याच्यापासून केलेला असतो बरं का. अगदी खायला किती छान लागतो. आता तसाच आपण हा मसाला करत आहोत. आता ह्याच्यामध्ये बघा चणा डाळ वापरली की नाही म्हणून थोडंसं हिंग वापरायचं. चणा डाळ कशी जरा पचायला जड असते की नाही म्हणून. नंतर अर्धा चमच आमचूर पावडर, अर्धा चमच जिरा पावडर, अर्धा चमच मिरची पावडर हे मसाले घालून सर्व मिसळून घेतलेले आहेत. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखीन कुठला मसाला वापरायचा असेल जसं की चाट मसाला, थोडीशी धना पावडर हे मसाले वापरू शकता. आता सर्व छान असं एकजीव करून घेतलं. आता हे मिश्रण बघा थोडंसं ओलसर म्हणजेच पातळ आहे. आपण नाही ह्याला शिजवून घेणार आहोत. त्याच्यासाठी हा पॅन गॅसवरती ठेवूयात आणि सतत हलवत राहणार आहोत. हे शिजवून घेतल्यामुळे ना ह्याला छान घट्टपणा येईल आणि चव टेस्ट ना छान लागते.
अगदी तुम्हाला थोडंसं पातळ हवं असेल तर थोडंसं पाणी घालून पातळ केलात तरीसुद्धा चालेल. अगदी आपण पुरण कसं शिजवून घेतो का नाही, आता आपल्याला अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे बघा. आणि हे बघा शिजवून छान ह्याच्यातलं जेवढं पाणी होतं ना एक्स्ट्राचं पूर्णपणे आटलेलं आहे आणि ह्याचा एक गोळा तयार झाला बघा. इतपत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता इथं आपण गॅस बंद करणार आहोत. अगदी 4 ते 5 मिनटामध्ये ह्याचा छान प्रकारे असा गोळा होतो. आता एक इथं छान प्रकारे बाऊल घेतलेला आहे आणि तयार जो आपण केलेला मसाला होता ना, तो ह्या बाऊलमध्ये काढून घेणार आहोत. मसाला का नाही छान एकसारखा सगळीकडे आपण पसरून घेऊयात आणि वरतून का नाही थोडंसं आणखीन चटपटीत फ्लेवर येण्यासाठी काही मसाले घालणार आहोत. म्हणजे चव छान लागेल. अगदी तुम्ही अगोदर पॅनमध्येच हा मसाला असतो त्यावेळेस घातला तरीसुद्धा चालेल. आता बघा वरून का नाही बारीक चिरला कांदा वापरत आहे. भरभरून वापरायचा, कारण चाटमध्ये कांदा असला ना तर खायला आणखीन टेस्ट छान येते. त्याचबरोबर टॅमॅटो केचप इथं वापरत आहे. छान प्रकारे असं बघा सगळीकडे पसरून घ्यायचं. त्याचबरोबर इथं ना माझ्याकडे हिरवी चटणी आहे. तीसुद्धा अर्धा चमच इतकी घालत आहे. थोडीशी तिखट असल्यामुळे चव छान येते. तुमच्याकडे जे काही मसाले आहेत ना ते तुम्ही इथं वापरू शकता. आता इथं माझ्याकडे चिंच आणि खजूर ह्याची चटणी आहे. तीसुद्धा 1 चमच इतकी घातली, कारण ना हा चाट आणखीन खायला टेस्टी छान लागतो. थोडंसं लिंबाचा रस आणि वरनं बारीक चिरली कोथिंबीर घातली. तसं जर आपण आमचूर पावडर वापरली आणि काही सॉसेससुद्धा वापरले तरीसुद्धा ना थोडासाच लिंबाचा रस पिळायचा, म्हणजे चव छान चटपटीत लागते. वरून भरपूर अशी बारीक चिरली कोथिंबीर आणि कांदा घालून घेतला. इथं बघा आपला हा मसाला तयार झाला. अगदी तुम्ही बारीक चिरून टॅमॅटो वापरू शकता, बारीक शेव किंवा डाळिंबाचे दाणेसुद्धा वापरू शकता ह्या मसाल्यामध्ये. आता हा मसाला तुम्ही पाणीपुरीच्या पुऱ्या मिळतात बघा, त्या पुऱ्यांना तळून हा मसाला जर त्याच्यामध्ये भरून खाल्लात ना तरीसुद्धा खायला छान लागतो. पण आपल्या घरामध्ये कधी कधी चपात्या ह्या शिळ्या राहतात, त्याचं काय करायचं आपल्याला सुचत नाही. मग तुम्ही हा असा चटपटीत चाट करू शकता बरं का. आता बघा जे आपण तळून घेतले होते का नाही ते इथं मी मॅचूस घेतले. आता बघा बाउलमध्ये आपण सर्व वरून छान प्रकारे सर्विंग करून घेतलं होतं. आता सर्वांचा एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजे चव कशी छान लागते. खाण्याच्या अगोदर ना आपण असं करून घेणार आहोत. जे आपण जे काही मसाले घातले, कांदा कोथिंबीर ना सर्व ह्याच्यामध्ये मिसळून जाईल. आणि इथं कुरकुरीतपणा बघावं, इतकं खायला छान जबरदस्त लागत होतं. खरंच तुम्हाला सांगते, अगदी आपण जशी शेवपुरी खातो का नाही तशी टेस्ट येते. कुरकुरीपणा म्हणाला तर 1 नंबर. आणि संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही हे करू शकता. अगदी बघा तुम्हाला तेल न वापरता सुद्धा हा नाश्ता करू शकता. चपाती आपण तव्यावरती भाजून घेतली तेल न वापरता, आणि हा जो मसाला केला तो सुद्धा तेल न वापरता केलेला आहे. म्हणजे बिन तेलाचा छान चटपटीत तुमचा असा नाश्ता होऊ शकतो. असा कुरकुरीत नाश्ता असेल तर कोणाला आवडणार नाही हो, नक्कीच आवडेल. आता बघा जे तव्यावरती आपण फ्राय करून चपाती घेतलेली ती सुद्धा छान कुरकुरीत अगदी खारीसारखी झालेली आहे. बरेच जण तेलकट खात नाहीत ना, मग तुम्ही अशी चपाती तव्यावरती फ्राय करू शकता आणि ह्या चाटसोबत खाऊ शकता. 1 नंबर खायला लागते बरं का. मी गॅरंटी देऊन सांगते, तुम्ही जर एकदा केलात ना तर घरातली मंडळी तुम्हाला पुन्हा कर म्हणल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी तुम्हाला 101% सांगते. आता बघा मी ज्यावेळेस खाऊन बघते ना त्यावेळेस तुम्हाला आवाजसुद्धा ऐकवते आणि चुरूनसुद्धा दाखवलं, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येतच असेल किती छान झाला आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा आणि हो असेच छान व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये.